साकीनाक्याच्या घटनेवरून महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना शिवसेनेनं टार्गेट करायला सुरुवात केली। मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांनी तर थेट आयुक्तांचाच राजीनामा मागितलाय। ठाकरेंच्या शिवसेनेने मात्र भिडेंचं समर्थन केलंय आणि त्यामुळे राज्यामध्ये सध्या एक नवीनच राजकारण रंगलेलं बघायला मिळतंय। परंतु या पत्राचं गांभीर्य अश्विनी भिडे मॅडम यांनी घेतलं नाही, त्यामुळे ही इथे घटना घडली। आयुक्त मॅडमने याची जबाबदारी घ्यावी आणि आपल्या पदाचा राजीनामा द्यावा। व्यक्तिशः अश्विनी भिडे हे अतिशय चांगले अधिकारी आहेत। अंतर्गत किती भानगडी आहेत या हळूहळू बाहेर यायला लागल्या। मुंबईच्या साकीनाक्यात मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा गुरुवारी मृत्यू झाला। या घटनेत नेमकं दोषी कोण, कुणाचा हलगर्जीपणा हे अजूनही स्पष्ट झालेलं नसताना मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांनी पहिल्या काही तासात थेट महापालिकेचे आयुक्त अश्विनी भिडेंचा राजीनामा मागितला। वॉर्ड स्तरावरती ज्या निविदा काढल्या होत्या त्याचा पिरियड संपलेला आहे आणि त्याची पाहणी करून आपण संबंधित अधिकाऱ्यांना नवीन संरक्षित जाळ्या लावण्यासाठी सांगाव्यात अशा प्रकारची मागणी केली होती। परंतु या पत्राचं गांभीर्य अश्विनी भिडे मॅडम यांनी घेतलं नाही, त्यामुळे ही इथे घटना घडली। आयुक्त मॅडमने याची जबाबदारी घ्यावी आणि आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशा प्रकारची मी मागणी यावेळी करतो। शुक्रवारी पुन्हा एकदा आयुक्तांना कारवाईबाबत पत्र दिल्यानंतर राजीनाम्याच्या मागणीवर आपण ठाम असल्याचं उपमहापौरांनी स्पष्ट केलं। आज मी त्यांना हे पत्र दिलेलं आयुक्तांना आणि मी मीडियाच्या माध्यमातून त्यांची राजीनाम्याची मागणी केली होती आणि या पत्राद्वारे त्यांच्याकडे मागणी केलेली आहे की आपण ह्या घटनेला जे जबाबदार आहेत त्यांच्यावरती कारवाई करावी आणि त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, कारण एका निष्पाप व्यक्तीचा याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे। शिवसेनेच्या संजय घाडेंनी आपली मागणी लावून धरलेली असताना भाजप नेते आयुक्तांचं जाहीर समर्थन करतात। माननीय उपमहापौर यांचं विधान हे दुःख व्यक्त करण्याची त्यांची ती पद्धत आणि भाषा आहे। व्यक्तिशः अश्विनी भिडे हे अतिशय चांगले अधिकारी आहेत। त्यांचा पूर्व इतिहास पाहिला तर मेट्रो मॉलमध्ये त्यांनी खूप चांगलं काम केलं आणि त्यांच्या नेतृत्वात मुंबई महानगरपालिकेमध्ये अतिशय चांगले आमूलाग्र बदल भविष्यात अपेक्षित आहेत आणि त्या करतायत प्रामाणिकपणे। ही घटना ज्या ठिकाणी घडली ते अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर आपण कोणालाही सोडत नाही आहोत। आपण कठोरमधली कठोर कारवाई आपण त्यांच्यावर करतो आहोत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विश्वासू अधिकारी अशी अश्विनी भिडेंची ओळख आहे। मुंबई मेट्रोचा प्रोजेक्ट असो की आता मुंबई महानगरपालिका, मुख्यमंत्र्यांनी कायमच त्यांच्यावर विश्वास टाकला। त्यामुळेच महापालिकेपासून केंद्रापर्यंत भाजपसोबत सत्तेत असलेल्या शिवसेनेनं भिडेंचा राजीनामा मागण्याचा वेगळा अर्थ काढला जातोय। कदाचित त्याचमुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते तातडीनं महापालिका आयुक्तांच्या समर्थनात पुढे आले। मॅनहोल दुर्घटना ही नक्कीच संतापजनक असून दोषी स्थानिक अधिकाऱ्यांवर कडक कारवाई व्हायलाच हवी। पण या दुर्घटनेसाठी पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनाच जबाबदार धरलं जाणं कितपत योग्य आहे? स्थानिक स्तरावरील हलगर्जीपणा आधी तपासला गेला पाहिजे असं आपलं स्पष्ट मत असल्याची एक्सपोज मिलिंद नार्वेकरांनी केली। तर उपमहापौरांनी आपल्याच आयुक्तांचा राजीनामा मागण्यातनं अंतर्गत भानगडी बाहेर येत आहेत अशी शंका ठाकरेंचे आमदार अनिल परब यांनी उपस्थित केली। मुंबईचे शिवसेनेचे शिंदे गटाच्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेल्या उपमहापौरांनी मागितलेलं आहे। काय याला काय अर्थ आहे की नाही? उपमहापौर आयुक्तांचा राजीनामा मागतो म्हणजे काहीतरी तथ्य आहे ना त्याच्यामध्ये। म्हणजे अंतर्गत किती स्पर्धा आहे, अंतर्गत किती भेदभाव आहे, अंतर्गत किती भानगडी आहेत या हळूहळू बाहेर यायला लागल्या। शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं एकनाथ शिंदेंना टोले लगावताना राजीनाम्याच्या मागणीची धार बोथट करण्याचा प्रयत्न केला। अश्विनी भिडेंचा काय संबंध? अश्विनी भिडेंचा काय संबंध? त्या नाल्यात उतरणार आहेत? मला माहित नाही ते कुठल्या पक्षाचे आहेत। म्हणजे याचा अर्थ डिपार्टमेंट कोणाच्या हातात आहे? नगर विकास कोणाकडे आहे?
मला या राजकारणात जायचं नाहीये. हा बालिशपणा आहे, एवढंच मी सांगू शकतो. राज्यातल्या 2 प्रमुख सत्ताधारी पक्षांमध्ये अंतर्गत संघर्ष असल्याचं नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न ठाकरेंकडनं वारंवार केला जातोय. उद्धव ठाकरेंपासून सगळे नेते 6 खासदार फुटल्यानंतर हे ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन फडणवीस असल्याचं विधान करतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या अत्यंत विश्वासातल्या अधिकाऱ्याचा राजीनामा शिवसेनेनं मागणं आणि त्याच वेळी ठाकरेंनी मात्र त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे सहज घडलेलं नाहीये. राज्याच्या राजकारणाचं प्रतिबिंब म्हणून या घटनेकडे बघावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.